ठरलं तर मग या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये अस्मिता पूर्णाजीचे सायली विरुद्ध कान भरत असते. कल्पना उरलेला स्वयंपाक उरकत असते. त्यावेळेला पूर्णाजी चिडते आणि म्हणते, कल्पना काय चाललंय हे? तू अजून स्वयंपाक खोलीतच आहेस. तुझी सून काहीच करून गेलेली नाहीये. म्हणजे सगळा स्वयंपाक पण तू करणार, हा पसारा पण तू उरकणार? यावर ती कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, अहो सायली जाण्यापूर्वी सगळा स्वयंपाक करून गेली होती आणि फक्त तुमच्या भाजीची फोडणी द्यायची होती. तर मी तिला म्हटलं, गरम गरम तुमच्या भाजीला मी फोडणी देते. खरंच बाकी सगळं सायली करून गेली होती. पूर्णाजी म्हणते, आता ही वेळ आलेली आहे तुला स्वयंपाक खोलीत बघायचं आणि हा सगळा पसारा बघायचा. यावरती कल्पना म्हणते, पण मी जेव्हा सायली गेली तेव्हा पाहिलं ना, तर हा पसारा सगळा उरकलेला होता. अस्मिता म्हणते, मग मग हा पसारा झाला कसा? तो सायलीनेच केलेला आहे. सायलीला अजिबात आठवण राहत नाही की आपण हा पसारा टाकून गेलोय म्हणून. तुझ्या जीवावर टाकून गेली, तू सगळं करशील ना म्हणून. असं म्हणत अस्मिता अजून पूर्णाजीच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. त्यावरती पूर्णाजी म्हणते, कल्पना तू अजूनही तुझ्या बाजू घेणार आहेस सुनेची? तुझ्या सुनेची बाजू घेणं सोड. तुझ्या मागे 1000 कामं असतात, तरीसुद्धा हे काम तू करणार का? आता बघूया ती कधी येते. यावर ती कल्पना म्हणते, मी फोन लावून विचारते. थोड्याच वेळासाठी गेली होती ती. पूर्णाजी म्हणते, काही फोन लावायची गरज नाहीये, तिला हवं तेव्हा येऊ दे. आता मी पण बघते ती कधी येते ते. असं म्हणत पूर्णाजी सायलीची वाट पाहत राहते. तोपर्यंत इकडे आता विपुलच्या आई वडिलांच्या समोर हात जोडत रविराज म्हणतात, खरंच असं काही घडेल याची मला खरंच कल्पना नव्हती. हे खूप अघटित घडलेलं आहे. या आणि हात जोडलेल्या रविराजांना इकडे आता प्रिया येते. बाबा बाबा तुम्ही नका ना माफी मागू. यावरती रविराज चक्क प्रियाचा हात झटकून तिला दूर लोटतात आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते, विपुल मी हे लग्न करणार आहे. सँडी तू इथे का आलास? निघ. माझ्या बाबांनी जर माझं लग्न ठरवलंय तर ते लग्न मी करणार. विपुल तू माझ्या बोटात अंगठी घाल. विपुल म्हणतो, पण तन्वी तुझं कुणावरती दुसऱ्यावरती प्रेम असताना मी नाही करू शकत हे लग्न. आणि तो म्हणतो, सुमन काकी ही मी अंगठी ना तन्वीसाठी घेतली होती, ही तुम्ही ठेवा. यावर ती विपुलची आई चिडते आणि म्हणते, काय करतोयस तू विपुल? त्यांनी तुझ्यासाठी जी अंगठी घेतली ना त्यांच्या तोंडावरती फेक आणि चल. असं म्हणत विपुलचे आईवडील आणि विपुल तिकडून निघून जातात. आता मात्र प्रिया हे सगळं पाहत बसते. रविराज प्रियाशी काही बोलायला तयारच नसतात. इकडे तोपर्यंत रात्र होते. अजूनही सायली परत आलेली नसते. कल्पना विचार करते, आज कशी काय हिला उशीर झाला? म्हणजे आता नेहमी ही कधीही सांगून गेली की जाते तर ती वेळेत परत येते. मग आज असं काय झालं? तिला उशीर का झाला? अस्मिता म्हणत असते, बघितलंस आपल्या घरामध्ये ना खूप सारी भाजी येणार आहे पूर्णाई. म्हणजे सकाळी गेले ना ती भाजी आणायला, भरपूर सारी भाजी घेऊन येईल. कल्पना विचार करते, सायली अगं ये लवकर, काय चाललंय तुझं? कधीही उशीर करत नाहीस, आज काय चाललंय? आणि तितक्यात अर्जुनसोबत सायली येताना दिसल्यावरती अस्मिता म्हणते, बघितलंस सकाळी भाजी आणायला गेलेली ही नवऱ्यासोबतच आली. यावरती आता पूर्णाजी चिडते आणि म्हणते, वा वा वा, म्हणजे भाजीचा बहाणा सांगून जायचं, नवऱ्यासोबत उंडगायचं आणि रात्रीच परत यायचं, ही सुभेदारांच्या घराण्याची रीत नाहीये. असं म्हणत पूर्णाजी आता तोफडागणी करते. यावरती अस्मिता विचार करते, पूर्णाजी सायलीला इतकं काही बोलत आहे, अर्जुन शांत कसा काय? म्हणजे अर्जुन काहीच बोलत नाही नेहमीप्रमाणे, नक्की झालंय तरी काय? यावरती पूर्णाजी म्हणते, खबरदार कल्पना, यापुढे जर ही मुलगी न तुम्हाला न विचारता घराबाहेर पाऊल टाकलं ना तर गाठ माझ्याशी आहे. यापुढे घराबाहेरची कोणतीही कामं करण्यासाठी ही मुलगी बाहेर जाणार नाही, गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत पूर्णाजी घराच्या बाहेरची कामं सायलीकडून काढून घेतात आणि रागारागात आत निघून जातात. आता याच्यावरती अर्जुन सायलीची बाजू घेण्याच्या ऐवजी तो चैतन्याच्या व्यापामध्ये इतका बुडालेला असतो की तो म्हणतो, मिसेस सायली मी तुम्हाला म्हटलं होतं ना की घरातली आणि बाहेरची कामं तुम्हाला नाही जमणार म्हणून. असं म्हणत तो सायलीला समजावतो. तोपर्यंत इकडे आता रविराज खूप अस्वस्थ असतात. प्रतिमाच्या फोटोसमोर ते उभे येतात आणि त्यांच्या मनामध्ये 100 प्रश्न असतात की माझी आणि प्रतिमाची मुलगी इतकं धादांत खोटं बोलूच शकत नाही. तोपर्यंत सुमन येते आणि म्हणते, भाऊजी तुम्ही अशा अस्वस्थ राहू नका बरं, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, तुम्ही जराशे शांत व्हा, काहीतरी खाऊन घ्या. यावरती रविराज मागे वळून पाहायलाच तयार नसतो. मग नाटक करत प्रिया येते आणि बाबा मी खरंच चुकले, माझ्याशी बोला ना. यावरती रविराज पलटतात आणि म्हणतात, नागराज हिला हिच्या रूममध्ये जायला सांग. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही इतके रागवलात का, माझ्याशी बोलणार नाही का? मग रविराज अधिकच चिडतात आणि म्हणतात, नागराज हिला रूममध्ये निघून जायला सांग.
असं म्हणत ते जोरात किंचाळतात. प्रिया आता घाबरते आणि ताबडतोब रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते. आता हे असं रूप प्रियाने आत्तापर्यंत कधीच पाहिलेलं नसतं. प्रिया रूममध्ये निघून गेल्यावरती नागराज म्हणतो, दादा अरे बिचारी पोरगी घाबरले रे, म्हणजे बघ ना तिने तुझ्यावरील प्रेमापोटी तिचं प्रेम लपवून ठेवलं. यावरती रविराज म्हणतात, नाही म्हणजे आपल्या कुणालाही कल्पना येऊ नये की तन्वी कुणावरती तरी प्रेम करते. इतक्या सफाईदार खोटं ती कसं काय बोलू शकली? म्हणजे आपल्या कुणालाही संशय आला नाही की तिचं प्रेम आहे. हे सफाईदार खोटं बोलणं माझ्या रक्तात किंवा प्रतिमाच्या रक्तात पण नाही रे. मला तर काही कळतच नाहीये, प्रतिमा आणि माझी मुलगी इतक्या सफाईदार इतक्या धादांत खोटं बोलू शकते. नागराज म्हणतो, अरे दादा ती लहान आहे ना, तिला असं वाटलं की तिचं प्रेम कळलं तुला तर मात्र तू अस्वस्थ होशील. रविराज म्हणतो, मी तिला इतकं स्वातंत्र्य दिलं की ती माझ्यापासून काही लपवून ठेवेल असं मला वाटलं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं आणि प्रतिमाचं रक्त इतकं धादांत खोटं बोलेल हे शक्यच नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो की ती माझी मुलगी आहे की नाही. असं म्हणत रविराज खूप मोठा आता गौप्यस्फोट करतो. त्याला आता प्रिया त्याची मुलगी नाही याच्यावरती ठाम विश्वास बसतो. आणि मग मात्र आता नागराज हादरतो. काहीतरी वेगळंच वळण लागतंय म्हटल्यावरती नागराजलाच धक्का बसतो. तोपर्यंत साक्षी इकडे सूप घेऊन येते. चैतन्य सूप पिऊन घे बरं, तू काहीच खाल्लं नाहीस व्यवस्थितपणे. यावरती चैतन्य म्हणतो, तू ठेव तिकडे, थोडंसं काम आहे. यावरती साक्षी म्हणते, कसलं काम? चैतन्य म्हणतो, मी ऑफिसमधून पिऊनला बोलवलंय. म्हणजे अर्जुनच्या केस संदर्भात ज्या केसमध्ये मी त्याला असिस्ट करत होतो ना, त्या सगळ्या फाईल, ते पुरावे, ते डॉक्युमेंट्स जे आम्ही गोळा केले होते ते सगळे मी अर्जुनकडे पाठवून देतो. कारण आता त्या फर्ममध्ये मी कामच करत नाही, मग हे सगळं माझ्याजवळ ठेवून तरी मी काय करू? यावरती आता साक्षी विचार करते, किती इडियट आहे हा, किती मूर्ख आहे हा. म्हणजे ह्याला कळतच नाही आहे की इतक्या गडबडीत हे पुरावे द्यायची काय गरज आहे. मला याचा उपयोग होऊ शकतो. मग आता ते सगळे फाईल एव्हिडन्स देऊ नये म्हणून साक्षी सांगते, चैतन्य मला असं वाटतंय की तू न हे सगळं परत देतोयस ना, त्याच्यामुळे तू तुमच्या मैत्रीचे दरवाजे कायमचे बंद करतोयस. म्हणजे हे परत न दिल्यामुळे कदाचित यामुळे तुमची दोघांची भेट होईल, तुमच्या दोघांमधली मैत्री जुळून येईल. यावरती चैतन्य म्हणतो, साक्षी तू खूप चांगली आहेस ना म्हणून तू असा विचार करतेस. तू चांगली आहेस म्हणून तुला वाटतं की अजूनही आमची मैत्री जुळू शकते, पण असं नाही आहे. अर्जुनने जे काही केलंय ना त्यामुळे आमची मैत्री नाही जुळू शकत. आणि तुला माहिती आहे का, जर मी हे डॉक्युमेंट माझ्याकडे ठेवले ना तर उद्या तो माझ्यावरती आरोप करेल की या डॉक्युमेंटचा मी चुकीचा वापर केला आणि या डॉक्युमेंटची माहिती लीक केली. त्यामुळे नाही, हे सगळे डॉक्युमेंट मला अर्जुनकडे पाठवायलाच पाहिजे. तोपर्यंत ऑफिसचा पिऊन येतो आणि म्हणतो, चैतन्य सर तुम्ही मला बोलवलंत का? चैतन्य म्हणतो, आता मी तुझा सर वगैरे काही नाही आहे. म्हणजे ऑफिसचे जे डॉक्युमेंट आहेत ना ते तुला मी परत देण्यासाठी बोलवलंय. हे सगळे डॉक्युमेंट्स तू अर्जुन सरांना परत दे आणि निघ लवकर. कारण कसं आहे ना, तुला उशीर झाला तर अर्जुन सर तुझ्यावरती चिडतील आणि तुलाच प्रॉब्लेम होईल. असं म्हणत आता मात्र त्या पिऊनला तो पाठवून देतो. इकडे प्रिया मस्तपैकी चिप्स खात मोबाईलवरती मूवी पाहत असताना नागराज येतो आणि म्हणतो, काय चाललंय काय तुझं? तुला काय वाटतं हे थिएटर आहे का? थिएटरमध्ये कधीही बसशील, पिक्चर बघशील तंगड्या पसरून. खाली काय झालंय तुला कळतंय का? आग लागली आग. यावरती प्रिया म्हणते, आग लागली होती. तुमच्या भावाने आग लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, पण तीच आग विसून मी इथे गारेगार बसले. नागराज म्हणतो, तुला माहिती आहे का काय झालं ते? खाली दादा खूप चिडलाय आणि त्याला आता संशय आलाय की तू त्याची तन्वी नाही आहेस. तो खाली बोलत होता की ही अशी खोटी बोलणारी माझी मुलगी असूच शकत नाही. मग मात्र प्रिया हदरते आणि म्हणते, नाही नाही नाही, असं व्हायला नाही पाहिजे. मुलीच्या वात्सल्यामध्ये बाप हा नेहमी झुकलेलाच राहायला पाहिजे. त्याला जर संशय आला तर माझं काही खरं नाही. नागराज म्हणतो, तेच तुला मी सांगतोय. आता तुला अशी ॲक्टिंग करायला लागेल तू खरी तन्वी आहेस आणि तुझं किती प्रेम आहे त्याच्यावरती, तरच त्याचा विश्वास बसेल. त्याला पुन्हा आपल्याला घोळात घ्यावं लागेल. प्रिया म्हणते, हो त्याला घोळातच घ्यायला पाहिजे, नाहीतर खूप गोष्टी आता विस्कटत जातील. असं म्हणत प्रिया आता नागराजला सांगते की मी रविराजला घोळात घेण्यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यंत इकडे आता कल्पना आपल्या रूममध्ये उरकत असते, बेड वगैरे करते. तितक्यात सायली येते आणि आई बाबा नाही का आले? कल्पना म्हणते, हल्ली त्यांना कामाचं इतकं प्रेशर आहे ना की ते घरी खूप उशिराच येतात. सायली सांगते, तुम्ही मला मुलगी मानता ना आणि मी नेहमी या घराच्या भल्याचा विचार करते असं तुम्हाला वाटतं ना? कल्पना म्हणते, हो बाळा, तू असं का विचारते आहेस? सायली सांगते, त्याच अधिकाराने आज मी तुमच्याकडे एक गोष्ट मागणार आहे, पण त्या गोष्टीची नितांत गरज आहे. ती का आहे, काय आहे हे तुम्ही मला विचारू नका. तुम्ही जर माझ्यावरती विश्वास ठेवताय तर ती गोष्ट तुम्ही मला द्याल. असं म्हणत ती कल्पनाचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, मला ना तुम्ही अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी द्या.
कल्पना विचारच करते की कसं काय इकडे आड तिकडे विहीर. पूर्णाजीने सांगितले पाऊल नाही ठेवायचं आणि सायली आता ऑफिसमध्ये जायची परवानगी मागते. पण कल्पना काहीतरी जुगाड करते आणि सायलीला अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी देते सुद्धा. पण तोपर्यंत इकडे खूप मोठा ड्रामा घडलेला असतो. साक्षी चैतन्य हे आता ऑफिसमध्ये आलेले असतात. साक्षी आणि चैतन्य ऑफिसमध्ये आल्यावरती अर्जुन आता साक्षीवरती चिडतो आणि म्हणतो, चैतन्य तुझे डोळे उघडायला पाहिजेत मला, कारण वात्सल्य आश्रम केससाठी ही तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करते. वात्सल्य आश्रम केसबद्दल हिला माहिती जाणून घ्यायची आहे म्हणून तिने असिस्टंट म्हणून तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. उद्या तिला एखादी प्रॉपर्टी डील क्रॅक करायची असेल ना तर दुसरंच कोणासोबत ती प्रेमाचं नाटक करू शकते. अशा मुलीसोबत राहून तू अडकतोय चैतन्य. चैतन्य प्रेमामध्ये आंधळा असतो. तो म्हणतो, माइंड युअर लँग्वेज अर्जुन. साक्षीबद्दल हे बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये. लक्षात ठेव, साक्षीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. साक्षीच्या कॅरेक्टरवरती बोलण्याचा तुला काही अधिकार नाही. असं म्हणत आता मात्र पुढे चैतन्य म्हणतो, नुसता अधिकार नाही तर तुझी लायकी पण नाहीये. तू साक्षीबद्दल काहीही बोलू सुद्धा नकोस.